छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं असं आहे, तू कर वटवट मी निबरघट. पंचायत समितीच्या बाजूलाच असलेल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या चोहीकडून कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. कित्येक दिवसापासून कचरा उचलला गेलेला नाही. गट शिक्षण अधिकारी व त्यांचा स्टाफ अशा कचऱ्याच्या ठिकाणीच आपले दैनंदिन काम करत आहे. याकडे संबंधित झोनचे असिस्टंट कमिशनर लक्ष देणार का, असा प्रश्न निर्माण होतो. औरंगाबाद UCN TV न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या पंचायत समितीच्या बाजूलाच गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीचं कार्यालय जे माझ्या पाठीमागे बोर्डमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा कार्यालय इथं आहे. या कार्यालयामध्ये गट शिक्षण अधिकारी बसतात, त्यांचा पूर्ण स्टाफ बसतो व दिवसभर इथं जे आहे तर वेगवेगळे जे शिक्षण संबंधित जे कर्मचारी आहे किंवा शिक्षक आहेत ते इथं येत असतात. इथं आपण जर इथं परिसर आपण जर बघितला तर या परिसरामध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओ दिसेल किंवा तुम्ही बघू शकता. हे बघा किती कचरा, किती घाण, किती मोठ्या प्रमाणात घाण, कसे कुत्रे इथं समोर आहे. तसं तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे किती मोठ्या प्रमाणावर कचरा घाण इथं अवेलेबल म्हणजे पडलेली आहे. म्हणजे इथलचा कचरा वर्षानुवर्ष उचलण्यात आला नाही असं इथं दिसतं. तिथं समोर VIP रोड आहे, त्या VIP रोडला लागूनच इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. तो कचरा उचलण्यात येतो का नाही येतो, झोनचे जे अधिकारी आहेत किंवा ज्यांना आपण असिस्टंट कमिशनर म्हणतो ते याच्याकडे लक्ष देत आहे का नाही. चार दिवारीच्या आतमध्ये आहे म्हणून तेही लक्ष देत नसतील किंवा जे आपल्या रोज कचरा उचलणारे कर्मचारी ते पण लक्ष देत नसतील असं मला वाटतं. इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या ढिगारात हे कर्मचारी इथं काम करत आहे. आणि दुसरं म्हणजे इथलचे जे आजूबाजूचे जे केस करताना जे न्हावी लोक आहेत ते आपलं केस कापून करतात. इथं सगळं केसाचा मोठ्या प्रमाणावर केस इथं पडलेले आहेत. दुसरं म्हणजे इथं असं आहे का इथलचे जे खाटीक आहेत, मग ते बोकड्याचे खाटीक असतील किंवा चिकनचे खाटीक असतील, ते आपला जो राहिलेला कचरा आहे तो इथं येऊन टाकतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कुत्रे इथं आपल्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला किती मोठमोठे आणि गब्बर झालेले कुत्रे तुम्हाला इथं दिसणार आहेत. मागं आपण बघितलं असेल नारेगाव असेल, बायजीपुरा असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी या कुत्र्यांनी कशा प्रकारे लहान लहान मुलांना चावलेलं आहे, त्यांना चावून त्यांची शरीर छन्नी केलेले आपण बघित आहे. या रस्त्यात पुढच्या बाजूलाच एक मोहल्ला आहे, त्या मोहल्ल्यातून लहान लहान लेकरं शाळेमध्ये किंवा इतर रहिवासी ये जा करत असतात. माझ्यासोबत इथलचे रहिवासी आहेत, आपण त्यांच्या जुबाने ऐकून घेऊया या कचरा कसं काय. भाऊ इथं भाऊ इथं जो कचरा आहे हा कचरा इथं पडलेला आहे, किती दिवसापासून तुम्हाला काय वाटतं इथं येऊन जा किती दिवसापासून असेल? बहुत कम उठाते हैं यहाँ से कचरा, और उसके अलावा जो बाहर के रहने वाले लोग हैं, चिकन वाले और गोश्त की दुकान वाले, ये सब यहाँ लाके कचरा डालते हैं. इसकी वजह से यहाँ इतने कुत्ते हो गए कि रात में यहाँ छोटे बच्चे को अपन भेज नहीं सकते. इसकी हमने 4 से बार कंप्लेन भी करे, 4-5 बार, लेकिन उसको कोई रिजॉल्व करे. कहाँ पे कंप्लेन करे आपने? ये यहाँ के कॉर्पोरेटर्स को बोले. उसके अलावा एक चिट्ठी लिख के दिए थे. कहाँ पे? जोन में चिट्ठी लिखी आपने, अर्ज करे जोन में 4 से 5 बोले, कॉर्पोरेटर को 4 से 5 बार बोले, लेकिन कोई इसका रेजोल्यूशन हमको दिए नहीं होना. अभी तक कोई रास्ता निकला नहीं. आपको कब का लगता है कचरा? आपको तो बहुत दिन पुराना कचरा है पड़ा. ये जो है तो सिर्फ इनकी एक गाड़ी आती, कचरा पीछे लौटती है और वापस चले जाती. उठाने का कुछ सीन नहीं है इनके पास. कुछ नहीं, बस जो आते पीछे लौटते, जो सामने इनको दिखा वो उठा के ये डाल देते. और जो बाकी ये जो कचरा है तो इसको सिर्फ ये पीछे लौटे हुए. अच्छा, गाड़ी वाला जो कचरा बहुत बड़े पैमाने पर उधर भी दिख रहा है. ये तो अभी कुछ टाइम का कचरा है, 15-20 दिन का कचरा है. अच्छा, 15-20 दिन पहले. हाँ, लेकिन इसका उन्होंने ना कुछ रिजॉल्व करते ना कुछ ना क्या. आपण बघितलं असेल का इथलचे रहिवासी आहेत. तुमचं नाम आपका? सैयद मुजाहिद.
सय्यद मुजाहिद हे इथलचे रहिवासी आहेत. त्यांचं रोज येणं जाणं इकडं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे काय जे कचरा टाकल्यामुळे म्हणजे किंवा खाठिकाणी त्याचा कचरा टाकल्यामुळे किंवा या न्हावी लोकांनी किंवा इथलच्या आसपासच्या लोकांनी जो कचरा टाकलेला आहे तो कचरा 10-10 दिवस 15-15 दिवस उचलण्यात येत नाही. आणि समोरचा जो कचरा जो याच्यामध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तो कचरा तो महिनोगिनती उचललेला नाही, फक्त त्याला ढकलण्याचं काम करतात. इथं जो कचरा पडला तर आग लावण्याचं काम येतं. आज आपण बघत आहोत का आपल्या शहराचं पर्यावरण किती मोठ्या प्रमाणात बिघडलेलं आहे. आजच्या सकाळी या उत्तरप्रदेशाला मोठी बातमी आहे, त्यांनी सविस्तर अशी बातमीमध्ये आजच्या आपल्या शहराचं पर्यावरण किती खराब झाले दाखवण्यात त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या आजच्या पेपरमध्ये. आपण त्याच्यामध्ये कचरा हा सुद्धा एक भाग आहे. जो कचरा आहे तो उचलण्यात येत नाही आणि त्या कचऱ्याला जे काळी लावण्यात येते किंवा कचरा जो जाळण्यात येतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापौर साहेब किंवा आयुक्त साहेब, आपण SBMच्या नावावर स्वच्छ भारत मिशन नावावर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो, तसेच कचरा उचलण्याच्या गाड्या आहेत, कचरा उचलणारे कर्मचारी आहेत, यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात खर्च आपण करत असतो. पण हा कचरा मला वाटतं आपल्या कर्मचाऱ्यांना दिसत नसेल किंवा असिस्टंट कमिशनरचं लक्ष इथं जास्त नसेल असं मला वाटतं. म्हणून हे कचरा इथं पडलेला आहे. मी पत्रकार म्हणून किंवा तिसरा डोळा म्हणून आम्ही फक्त दाखवण्याचं काम आपल्यास करत आहोत. ही दुसरी का तिसरी वेळ माझी बातमी लावण्याची, पण याच्यावर काही आतापर्यंत ऍक्शन झालेली नाही. आमचं काम आहे दाखवणं, त्याचं कशा प्रकारे आपण त्याचं ते उचलण्याचं काम आपण करता किंवा कशा प्रकारे साफसफाई करता हे आपलं काम आहे. आपण पाहत राहा UCN TV न्यूज.